त्याच्या चालू घडामोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर बघूयात आजच्या चालू घडामोडी. आता काय झालेलं आहे आता काय झालेलं आहे, आशिया आणि युरोपला जोडणारा भारत सरकारने कोणत्या शहरामध्ये अंडर सी केबल नेटवर्क प्रोजेक्ट सुरू केलेला आहे? काय झालेलं आहे? अंडर सी केबल नेटवर्क प्रोजेक्ट. बरोबर आहे, अंडर सी केबल नेटवर्क प्रोजेक्ट. आता बघूयात आपण. आता काय झालेलं आहे, भारत हे लक्षात ठेवा. हा असा भारत, इथं कोणतं? मुंबई. आणि इकडं कोणतं? इथं चेन्नई. आता इकडं ना 2 खंडासाठी चालू झालेलं आहे. इकडं जातो, ह्याला काय म्हणतात? इंडिया युरोप एक्सप्रेस. बरोबर. आणि इकडं जातो इंडिया एशिया एक्सप्रेस. हे अंडर सी केबल नेटवर्क आहे. अंडर सी केबल नेटवर्क म्हणजे प्रोजेक्ट चालू होणार आहे. आता ह्याच्यावर तर ओनरशिप कोणाची आहे? ओनरशिप रिलायन्सची आहे. ओनरशिप रिलायन्सची आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आणि काय? हे इंडिया युरोप एक्सप्रेस, इंडिया एशिया एक्सप्रेस. आणि हा इकडं कुठं जाणार आहे? हा फ्रान्स असेल, इजिप्त असेल. हा युरोपमध्ये फ्रान्स, इजिप्त. आणि इकडं कुठं जाणार आहे? थायलंड जाईल, सिंगापूरला जाईल. इंडिया एशिया एक्सप्रेस. कोणत्या 2 शहरातून जात आहे? एक मुंबई आणि दुसरे चेन्नई. बरोबर. आपला आन्सर काय? मुंबई, चेन्नई. आता पुढला क्वेश्चन पहा. झालं क्लिअर? पुढला. आता काय झालेलं आहे, अलीकडेच मसूद पेजेशियन यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवडणूक झालेली आहे? कोणत्या राष्ट्राची? इराणच्या झालेलं आहे. मसूद पेजेशियन काय? राष्ट्राध्यक्ष. भारतीय हवाई दलानं अलीकडेच कोणत्या पहिल्या स्वदेशी अँटी रायडिएशन लक्षात ठेवा. अँटी रायडिएशन कोणती मिसाईल आहे? रुद्रम फर्स्ट. कसली आहे? अँटी रायडिएशन मिसाईल आहे. पुढला क्वेश्चन बघा. आता काय झालेलं आहे, आयझॅक वेलू यांनी अलीकडे कोणत्या देशाचे पंतप्रधान पडले? हे नाव डायरेक्ट लक्षात ठेवायचे. कोण? आयझॅक वेलू. हे काय झालेले आहेत? राष्ट्रपती झालेत. यांनी अलीकडे कोणत्या देशाच्या हे राष्ट्रपतीच म्हणतो पंतप्रधान झाले. कोणत्या देशाचे झालेत रे? ह्या झालेल्या आहेत टोंगा देशाच्या हे झालेले आहेत, पंतप्रधान झाले. पहिले फायनान्स मिनिस्टर होता, आता PM म्हणून शपथ घेतली आहे. कोणत्या देशाच्या? टोंगा देशाच्या. पुढला क्वेश्चन. अलीकडे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स अध्यक्षपद कोणी स्वीकारलेले आहे? कोणाकडे आहे रे? FATF फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स याची अध्यक्षता कोणता देश करतो? मेक्सिको करतो. कोणते? एलिसा माद्रोज. मेक्सिको. कोण अध्यक्षता करते? कोण आहे अध्यक्ष? एलिसा माद्रोज. ह्याची स्थापना कधी झालेली आहे? 1989. ह्याचे 3 लिस्ट असतात, ग्रे लिस्ट, ब्लॅक लिस्ट आणि तिसरी कोणती? 2-3 लिस्ट असतात. नुकतेच गिग वर्कर म्हणजे काय? कोणासाठी? म्हणजे पार्ट टाईम, जसं की झोमॅटोचं स्विगी असेल, यांच्यासाठी गिग वर्कर बिल आणणाऱ्या देशातील दुसरं राज्य कोणतं? पहिलं राज्य कोणतं? राजस्थान. आणि दुसरं राज्य कोणतं लक्षात ठेवायचं? कर्नाटक. बरोबर. पुढला क्वेश्चन्स. नुकतेच मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? नॅशनल ह्युमन राईट कमिशन. ह्याची स्थापना कधी झालेली आहे? नॅशनल ह्युमन राईट कमिशन ह्याची 12 ऑक्टोबर 1993ला. आता काय झालेलं आहे, ह्याचं झालेलं आहे. हे जे नियुक्ती कोण करतात? अध्यक्षाची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती काय करतात? प्रेसिडेंट नियुक्ती करतात. तर आता कोणाची नियुक्ती केलेली आहे? व्ही एस रामसुब्रमण्यम. हे कशाचे होते? सुप्रीम कोर्टाचे जस्टिस होते. त्याचा कार्यकाळ किती लागतो? 3 वर्ष किंवा वयाचे 70 वर्ष. जो अगोदर होईल, जे भरण अगोदर वयाचं 70 वर्ष झालं तर ते रिटायर, अदरवाईज 3 वर्ष भरले की ते रिटायर. अजून ह्युमन राईट कमिशन हे कोणत्या समितीने स्थापन झालेलं आहे? रंगनाथ मिश्रा. आणि पहिले अध्यक्ष कोण होते? रंगनाथ मिश्राच अध्यक्ष होते. आणि आता हे काय करावं लागतं, एक पॅनल असतं जिथं म्हणजे हे अध्यक्ष निवडले जातात. त्यामध्ये कोण असतं सांगा बरं? त्यामध्ये असतात लोकसभेचे स्पीकर, राज्यसभेचे डिप्टी व्हाईस स्पीकर, राज्यसभा डिप्टी स्पीकर, त्यानंतर PM असतात. हे 3 झाले. त्यानंतर विरोधी पक्ष दोन्हीमध्ये, राज्यसभा आणि लोकसभा, विरोधी पक्ष नेता. त्यानंतर अजून कोण असतं? PM राहिलं ना, PM. एवढे मेंबर कुठं असतात? ह्याच्यात असतात,
कशाच्या सिलेक्शन कमिटीमध्ये असतात. आलं लक्षात? कोण झालं? व्ही राम सुब्रमण्यम. राममोहन रॉय हे सांगा कशाचं. संजय मल्होत्रा कोण? संजय मल्होत्रा RBI गव्हर्नर. संजीव खन्ना कोणते? 51 आपले हे CJ. आता काय झालेलं आहे? केंद्र सरकार कोणत्या तारखेला संविधान हत्या दिवस कधी केलेला आहे? 25 डिसेंबर. 25 जून. 25 जून असं का? 25 जून 1976 रोजी काय राहिली होती? थर्ड इमर्जन्सी. कोणती इंटरनल इमर्जन्सी? कोणी? इंदिरा गांधीने. पहिली जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद कुठं झालेली? कुठं होणार आहे? झाली आता, सुरू झालेली. कुठं? गोवा. नुकते साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी हे लक्षात घ्या. साऊथ इंडियन कोणते अवॉर्ड देते? साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी हे एक अवॉर्ड देते. श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती पुरस्कार. श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती पुरस्कार देते. सरस्वती पुरस्कार हा कुणाला भेटलेला आहे? एस जयशंकर ह्यांना काय भेटलेला आहे? एस जयशंकरलाच काय दिलेलं आहे? कारण की त्यांच्या हे काय समाजाच्या प्रती असणारी भावना किंवा म्हणजे सार्वजनिक नेतृत्व कशासाठी दिलेलं आहे? सार्वजनिक नेतृत्व कोणाला दिलेलं आहे? एस जयशंकर शेखर. हे जे किती वर्ष आहे? हे कधी चालू झालेलं? 1998ला चालू झालेला अवॉर्ड आहे. बरोबर. आणि हे जे राशी किती असते? 2.5 लाख असते. तेवढंच लक्षात ठेवायचं. श्री चंद्रशेखरन सरस्वती पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? एस जयशंकर. सूर्यपालांना काय भेटलेलं आहे? 34वा व्यास सन्मान. कोण देशकेवासी? व्यास सन्मान. किरण मजुमदार आणि फिलिप नॉइस कोण? सत्यजित रे लाईफ टाईम अवॉर्ड. कुठलं आहे ते? ऑस्ट्रेलिया. पुन्हा विम्बल्डन पुरुष एकेरी. आता हे जे दोनच प्लेयर लक्षात ठेवायचं. विम्बल्डन आणि सोबत फ्रेंच ओपन लक्षात ठेवायचं. हे कोण? कार्लोस अलकराज हा कुठला? स्पेनचा आहे. आणि नुकताच कोपा कोणी जिंकला? अर्जेंटिना. कुठं झालं ते? अमेरिकामध्ये झालेले होते. आणि युरो कोण जिंकला? स्पेन. दोन कशाचे? फुटबॉलचे हे आहेत. नुकताच राष्ट्रीय ग्राहक 2024 कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय ग्राहक दिवस हे बघून घ्या. आता कधी राष्ट्रीय ग्राहक दिवस कधी? 23 तारखेला. आता हे दिन ते तुम्हाला डायरेक्ट पाठ करावं लागते. राष्ट्रीय ग्राहक दिवस कधी केला जातो? 23 डिसेंबरला. आणि इंटरनॅशनल ग्राहक दिवस 15 मार्च. 15 मार्चला सेलिब्रेट केला जातो. त्याची एक महत्त्वाची टॅगलाईन काय आहे? जागो ग्राहक जागो. हे जे टॅगलाईन आहे एवढंच लक्षात ठेवायचं. आंतरराष्ट्रीय संशोधन समितीचे कॉस्पर 45वी जागतिक परिषद कुठं झालेली आहे? कॉस्पर साऊथ कोरियामध्ये झालेले आहे. ते आता नवीन जे हे बनले संसद बनले त्याला काय म्हणतात? म्हणतात. कासा म्हणजे अंतरिक्ष हे झालं आहे, संसद नाही. नुकतेच शीतपवतर कशासाठी केलेलं आहे? तर स्किल डेव्हलपमेंटसाठी. खुला घोषणा. अलीकडेच कोणत्या राज्याचे असलेल्या मेजर रालेंगनाबॉब खाथिंग शौर्य संग्रहालयाचे व्यवस्थापन भारतीय लष्कराला मिळालेले आहे. आता काय झालेलं आहे? मेजर रालेंगनाबॉब खाथिंग शौर्य संग्रहालय ह्याचं काय झालेलं आहे? ह्याचं मॅनेजमेंट कोण करणार म्हणते? इंडियन आर्मी मॅनेजमेंट करणार. ह्याचं उद्घाटन कुठे झालेलं आहे? उद्घाटन झालं आंध्र प्रदेशमध्ये. आणि उद्घाटन कोणी केलं? CM कोण आहेत आंध्र प्रदेशचे? पेमा खांडू. आणि हे कोण होते? याने काय केलं? 1951ला अरुणाचल प्रदेशमध्ये मेजर बॉब खाथिंग याने काय केलं? तिरंगा फडकवला होता. कुठं? अरुणाचल प्रदेशमध्ये 1951 निवडणुका व्हायच्या अगोदर. एवढं लक्षात ठेवायचं. स्कायटेक्सचे 2024चे कोणते? 2024 कतर आणि 2023चे हमाद. काय? बेस्ट इयरलाईन. पुन्हा नुकतेच लॉन्च झालेले छॉक पुस्तक आहे. छॉक बुक आहे. कोण रायटर कोण आहे? अभिजित बॅनर्जी. 2019ला काय भेटलेलं आहे त्यांना? सांगा. 19मध्ये काय भेटलेलं आहे त्यांना? रायटर
अभिजित बॅनर्जी. अभिजित बॅनर्जी 19मध्ये नोबेल पुरस्कार भेटलेला इकॉनॉमिक्सचा. आणि आपले अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी दोघं जण आहेत नोबेल पुरस्कार 2019. ह्याने काय केलं तर ह्युमन पॉवर इंडेक्स इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ह्याने चालू केलेला होता. म्हणजे ह्यांच्यात मोठी कामगिरी होते. कोणाच्या? अभिजित बॅनर्जी. आणि ह्याने काय केलेलं आहे, ह्या पुस्तकात काय आहे नेमकं, ह्याने जीवनाच्या माध्यमातून इकॉनॉमिक्सच्या समस्या समजून घेणं, जीवनाच्या माध्यमातून इकॉनॉमिक समस्या समजून घेणे हे यामध्ये आपण बाकी नाही काय दुसरं. कोणाचा शोक पुस्तक कोणाचा आहे? अभिजित बॅनर्जी. आणि रामचंद्र गुहाचं कोणतं पुस्तक आहे? रामचंद्र गुहा स्पीकिंग विथ नेचर. आलं आन्सर कोणतं? अभिजित बॅनर्जी. इस्रोकडून नुकताच पृथ्वी निरीक्षण उपग्रह UOS कशातनं सेंड केलेला आहे? SSLV स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग D3. नुकत्याच संयुक्त राष्ट्राने स्थायी प्रतिनिधी म्हणून P. हरीश. कुठं? युनोमध्ये आपला स्थायी प्रतिनिधी म्हणून P. हरीश. अलीकडेच टेनिस स्टार डॅनियल सावेलेव आता बघून घ्या. डॅनिस सॅवेलेवर हा कुठचा खिलाडी आहे? रूसचा खिलाडी. सेवलेट म्हणा किंवा डॅनिस सेवलेट किंवा सेवलेट हा कुठला प्लेअर आहे? रूसचा प्लेअर आहे. कशाचा? टेनिसचा प्लेअर आहे. ह्याला काय केलं? दोन वर्षासाठी बॅन केलं. कशासाठी? डोपिंगसाठी. ह्यानं काय घेतलं? मेल्डोनियम नावाची गोळी घेतली होती. चुकून घेतली होती. मेल्डोनियम गोळी घेतली होती आणि ते डोपिंगमध्ये ते बाद ठरला. कुठला आहे? स्टार म्हणलं जातं त्याला, टेनिसचा स्टार. कुठला? रशियाचा. बरोबर. आता नाडाची स्थापना कधी झाली सांगा बरं? नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. कधी? 2005. तिथं एक ऑपरेशन चाललं होतं, प्लेट्रो अभियान. आता डोपिंग म्हणजे काय करायचं? नशिले पदार्थ घेतले जातात प्लेयरला, त्याची टेस्ट होते. टेस्ट आपलं त्यांना काय केलं जातं? बॅन केलं जातं. आपल्यातला कुस्ती प्लेअर बजरंग पुनिया ह्याला किती वर्षासाठी बॅन केलेलं आहे? 4 वर्षासाठी केलेलं आहे. कोण? बजरंग पुनिया मध्ये झालं आपण किती वर्षासाठी? 4 years. हे पण लक्षात ठेवायचं. अलीकडे चर्चेत असलेला प्रधानमंत्री जीवन योजना कशासाठी? बायोफ्युल. 1000 किमी अंतराचे कामी केले ड्रोन विकसित. हे काल सांगितलेलं आहे तुम्हाला बघून. आता काय झालेलं आहे? प्रजासत्ताक दिन परेडसाठी 2024ची थीम निवडण्यात आली आहे. कोणतं आणलं आहे? सुवर्ण भारत, विरासत आणि विकास. आणि आपले आता चीफ गेस्ट कोण येणार आहेत? चीफ गेस्ट आपण इंडोनेशियाचे जे प्रभाव सुबियांतो आहेत त्यांना आपण हे केलेलं आहे, लेटर पाठवलं आहे. प्रभाव सुबियांतो ते येतील का नाही ते काय नाही अजून फिक्स. 99% हेच असतील. पहिल्याला कोण नंतर? सुबियांतो साहेब आले. सुबियांतो ते कुठलं होते? ते पण इंडोनेशियाचेच होते. कधी आलं ते रे? 26 जानेवारी 1950ला. बरोबर. पुढलं. नुकताच मरण पावलेला राकेश पोल कशाचे? इंडियन कोस्ट गार्डचे हेड होते. कशानं? हार्ट अटॅकने मेले. संरक्षण मंत्री यांनी कोणाच्या सन्मानार्थ करुणानिधी. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 यजमान होस्ट कोण आहे? ICC ट्रॉफीचा हेड कोण आहे विचारता? ICC चॅम्पियन्स ट्रॉफी होस्ट कोण आहे रे ह्याचा होस्ट कोण आहे? नल्ला म्हणजे कोण? पाकिस्तान काय आहे ह्याचा होस्ट आहे. एवढं लक्षात ठेवायचं. किती टीम आहेत? 8 टीम आहेत. 8 टीम पार्ट घेणार आहे. आणि भारताची काय म्हणतात प्लेअर? आम्ही म्हणजे तिथं जाणार आहे 8 टीम. कोणत्या क्रमांकाचा आहे रे? 9व्या क्रमांकाचा आहे. 8 टीम भारतात घेणार आहेत. आणि भारतात जेवढ्या पण मॅच होतील ते श्रीलंकामध्ये होतील किंवा UAE होतील असं कोण सांगितलं? ICCचे हे जयशाह यांनी म्हणलेलं आहे. कोण आहे यजमान? कोण आहे? पाकिस्तान. त्यानंतर अजून काय? 9व्या क्रम आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी होल्ड पाकिस्तान आहे. प्लस आपण काय म्हणतो? नल्ला म्हणतो. 8 टीम आहेत. आणि ह्याच्यामध्येच कुठं होणार आहे? कराची, लाहोर आणि तिसरं कोणतं तरी येते का नाही? कराची, लाहोर, खिंड कोणतं तरी रावलखिंड या 3 ठिकाणी होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ICC चॅम्पियनशिप ट्रॉफी होस्ट कोण आहे? नल्ला.
ब्रँड फायनान्सच्या ग्लोबल फूड अँड ड्रिंक्स रिपोर्ट 2024नुसार जगातील सर्वात मजबूत डेअरी ब्रँड कोणता आहे सगळ्यात विचार अमूल लिहिलं आहे. अमूल. अलीकडे सिन्सिनाटी ओपनमध्ये आर्यन सबलिंगा. कुठले आहे रे हे आर्यन सबलिंगा कुठले आहे ते सांगा मला कमेंटमध्ये सांगा. चला धन्यवाद.